आणि बीड जिल्ह्यातून एक ब्रेकिंग न्यूज हाती येते। बीडच्या गेवराई इथे शिवरायांचा पुतळा अनावरणाचं प्रकरण हे समोर आलंय। या अनावरण प्रकरणी 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीडच्या गेवराई शहरात काल मध्यरात्रीच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला। विनापरवानगी पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासन आक्रमक झालं असून जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या जमावबंदी आदेश झुगारल्याप्रकरणी गेवराई पोलीस स्थानकात 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आकाश सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आकाश, हा अचानक पुतळा आला कसा आणि एका रात्रीत कसा काय उभारला? निश्चितच काल जे आहे बीडच्या गेवराईमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास जे आहे काही शिवप्रेमी यांनी जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जी नियोजित जागा होती त्या जागेवरती पुतळा उभारण्यात आला। या पुतळ्या उभारल्याच्या नंतर जे आहे नगर परिषद असेल, पोलीस प्रशासन असेल, नगर परिषदेने फिर्याद दिली आणि या फिर्यादीवरून जे आहे ते आता गेवराई पोलीस ठाण्यामध्ये 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याची कुठलीही परवानगी घेतली नसल्याचा ठपका देखील यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। तर या अज्ञात 25 जणांवरती आता गुन्हा दाखल झालेला आहे। याचप्रमाणे जे आहे ते बीडच्या नेकनूर परिसरामध्ये देखील अशाच पद्धतीचा पुतळा जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आज नेकनूर परिसरामध्ये देखील उभा करण्यात आलेला आहे। आता प्रशासनाने देखील कुठं प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे आहेत, त्यांचा कुठेतरी सन्मान व्हायला हवा। अशा पद्धतीचे पुतळे बसवणं हे प्रशासनाने कुठेतरी यावर ऍक्शन घेत कारवाई केल्याचं हवा। अशा पद्धतीचे पुतळे बसवणं हे प्रशासनाने कुठेतरी यावर ऍक्शन घेत कारवाई केल्याचं बघायला मिळत आहे। आकाश, तुर्तास धन्यवाद।